नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रमोद रानडे आहे. प्रॉक्टर अँड गॅम्बल ओके, इंटरनॅशनल कंपनी आहे. या भारतामध्ये पण प्रेझेंट आहे. ती प्रॉक्टर अँड गॅम्बल हायजीन नावाची एक कंपनी आहे, की जी सॅनिटरी नॅपकिन्स आणि विक्स वेपर ॲप तत्सम प्रॉडक्ट बनवते आणि मार्केट करते. दुसरी कंपनी ती पी-एन-जी हेल्थ. ओके, ही बेसिकली नॉल्जिन अँड अनाल्जिन टाईप गोळ्या आणि इतर बऱ्याच प्रॉडक्ट्स बनवते. तुम्ही जर गेलात साईटवर त्यांच्या प्रॉक्टर अँड गॅम्बल हेल्थ, तर तुम्हाला ते कळेल. आता आपण ज्याचं निरीक्षण करतो या शेअरचं, त्याचं नाव आहे प्रॉक्टर अँड गॅम्बल हायजीन. ओके. हा शेअर पण जवळ-जवळ 50% एम-एन-सी शेअर नॉर्मली पडत नाहीत. पण हा पण शेअर 50% हून खाली पडलेला आहे. विच हॅड बीन रिकमेंडेड बाय मेनी इन अर्लियर डेज अल्सो. हा शेअर 18,000 वरनं 9,000 वर आलेला आहे आणि आता परत इराण वॉर जेव्हा ट्रूस झाला, तेव्हा परत हा त्यांनी वरती मान काढलेली आहे. ओके. ते 24-25 चे रिझल्ट्स मी आता तुम्हाला दाखवतो आधी. ओके. सेल्स 3% वाढले आणि प्रॉफिट 7% वाढला. दिस इज गुड ना. सेल्स 3% वाढले, पण प्रॉफिट जास्त वाढला. काय याचं कारण काय? तर इंटरनल एफिशियन्सी यांची प्रचंड प्रमाणात वाढली. त्यामुळे प्रॉफिट जास्त प्रमाणात वाढला आहे. नॉट इन टर्म्स ऑफ ओन्ली सेल्स 3%, प्रॉफिट 3%. दॅट इज नॉट द राइट वे ऑफ डूइंग बिझनेस ऑर नॉन ऑपरेटिंग कंपनी. नेहमी असंच तुम्हाला चित्र दिसलं पाहिजे, की 3% सेल्स वाढलेत किंवा 10% सेल्स वाढले, तर प्रॉफिट त्याच्याहून जास्त टक्क्यांनी वाढायला पाहिजे. ओके. बॅलन्स टॉप अँड बॉटम लाईन ग्रोथ ओव्हर 9 मंथ्स. 24-25 म्हणतात आहे आणि 25 यांचं डिसेंबर इयर एंड आहे. ओके. त्याच्यामुळे आता डिसेंबर 26ला त्यांचा इयर एंड संपलेला आहे. इंटिग्रेटेड ग्रोथ, ऑर्गनायझेशन, सुपिरियॉरिटी, कन्स्ट्रक्टिव्ह डिस्रप्शन, प्रोडक्टिव्हिटी वगैरे, वगैरे. सस्टेन्ड एक्सलन्स हे सगळ्याच या गोष्टी बऱ्याच कंपन्यांच्या प्रेझेंटेशनमध्ये असतातच असतात. ओके. लाँग लास्टिंग यांचं जे प्रॉडक्ट आहे ते लाँग लास्टिंग आहे आणि व्हेरी ट्रस्टेड फेमिनिन प्रॉडक्ट आहे. ओके. व्हेरी ट्रस्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट इन सच प्रॉडक्ट्स. ओके. त्याच्यामुळे प्रॉडक्ट सारखं लागणार आहे. ओके. आणि एव्हरीबडी 50% ऑफ पॉप्युलेशन नीड्स इट. थ्रोट. ओके. पॉप्युलेशनमुळे सगळ्यांच्याच घसे नेहमी प्रॉब्लेममध्ये असतात. त्यामुळे हे इन्हेलर आणि विक्स वेपर ॲप आणि घशाच्या गोळ्या. ओके. आणि ऑब्व्हियसली चांगल्या प्रकारे तुम्हाला झोप लागते, जर नाक तुमचं बंद नसलं तर. ओके. आणि ऑब्व्हियसली प्रॉडक्ट क्वालिटी इज फिनॉमिनल. प्रॉडक्ट क्वालिटी चांगली असली, की तुमचे अर्धे प्रॉब्लेम संपलेले असतात. ओके. त्यानंतर तुमची प्राइसिंग वगैरे येतं. काय म्हणायचं मॅटर करतं. पण प्रॉडक्ट क्वालिटी उत्तम असल्यावर उरलेल्या गोष्टी त्या प्रमाणामध्ये तुम्हाला भेडसावत नाहीत. ओके. लिमिटेड प्रॉडक्ट्स आहेत त्यांचे, पण फॅन्टास्टिक प्रॉडक्ट असल्यामुळे जोरदार खप आहे यांचा. त्यामुळे सेल्सला प्रॉब्लेम नाही आहे. कॉम्पिटिशन आहे यांना, नो डाउट. पण प्रॉब्लेम इज दॅट धीस पीपल आर किलिंग द कॉम्पिटिशन असं वाटतंय का. आपण बघूया, कारण ह्यांना कॉम्पिटिशन पण जबरदस्त आहे. इंडियन मार्केट अमृतांजन पण बनवायला लागले आजकाल आणि बऱ्याच कंपन्या बनवतात ते प्रॉडक्ट. रिच इफेक्टिव्हनेस आणि इफिशियन्सी. ओके. त्याचं कम्युनिकेशन त्यांचं उत्तम आहे. शेवटी कम्युनिकेशन मॅटर्स. हाऊ डू कम्युनिकेट दॅट युअर प्रॉडक्ट इज गुड ऑर बेटर दॅन अदर्स. ओके. कम्युनिकेशन मॅटर्स. तुम्हाला सुद्धा कळलं असेल, की बॉसशी कम्युनिकेशन कसं करायचं. जरी जरी तुम्ही उत्तम काम करत असलात, तरी जर तुमचं कम्युनिकेशनमध्ये तुम्ही वीक असाल किंवा फेल गेलात, तर बॉसला कळणारच नाही, की तुम्ही चांगलं काम करत असले तरी ते तुम्हाला ठळक करून दाखवायला लागतं. यू नीड टू कम्युनिकेट. अँड कम्युनिकेशन इज ऑल्सो अन आर्ट. संभाषण कला म्हणतात ना, ती प्रत्येकाला यायलाच पाहिजे. प्रत्येकाला यायलाच पाहिजे म्हणजे राइट फ्रॉम द इयर 18-19 यू मस्ट नो हाऊ टू कम्युनिकेट विथ क्लॅरिटी, हाऊ टू कम्युनिकेट विथ पॉलिश, हाऊ टू कम्युनिकेट विथ जेन्युइननेस. ओके. यामध्ये इमोशन पण पाहिजे आणि रिझल्ट्स पण पाहिजे, बोथ. तुम्हाला ड्रामा करता यायला पाहिजे. ओके. बऱ्याच वेळेला पुरुषांना ड्रामा करता येत नाही. तर ड्रामा नाही केला तुम्ही बॉससमोर, तर तुम्हाला कधीच प्रमोशन नाही मिळणार, राइट? तर यू मस्ट बी व्हेरी व्होकल इन व्हॉट यू आर डूइंग अँड व्हॉट यू वॉन्ट फ्रॉम द बॉस. तुम्ही मागितलं ना, तुम्हाला काहीच मिळणार नाही. ओके. आय ऑब्झर्व्ह दिस मेनी टाइम्स. बरीचशी मुलं खूप उत्तम काम करतात, पण कधीच काय बॉससमोर मागत नाहीत. तर तुम्ही मागितलं ना, तुम्हाला काहीच मिळणार नाही. आजकालच्या युगामध्ये तर शून्य मिळेल तुम्हाला. तुम्ही करतोयस ना काम त्याच सॅलरीवर करत राहा. नोबडी इज बॉदर्ड. बॉसेस डोंट बिहेव लाइक बॉसेस. ओके. दे जस्ट बिहेव ॲज इफ दे आर द काय म्हणायचं सर्व्हंट ऑफ द कंपनी अँड दे विल टेक केअर ऑफ द कंपनीज इंटरेस्ट, नॉट एम्प्लॉईज इंटरेस्ट. ओके. हे आजकाल भेडसावत आहे. सगळ्यांनाच तुम्हाला माहिती असतं, की तुम्ही युअर बॉस इज नॉट टेकिंग केअर ऑफ यू मोस्ट ऑफ द टाईम्स. ओके. जनरली ते अप्लाय करतात एचआर हेड, या या बँडला एवढे टक्के, या बँडला तेवढे टक्के. दॅट्स ऑल. जनरलाइज करून टाकतात तुम्हाला. त्यामुळे कम्युनिकेशन इज सो इम्पॉर्टंट. ओके. आता हे ऑनलाईन तर विकतातच आहेत. सुपीरियर रिटेल एक्झिक्युशन पण यांचा चांगला आहे. ओके.
प्रोडक्टिव्हिटी टू फ्युअल इन्व्हेस्टमेंट्स. ओके. तर काय काय असतं मटेरियल्स, काय काय खर्च असतात बघा. एक तर मटेरियल तुम्ही घेता, रॉ मटेरियल. त्यानंतर तुम्ही मॅन्युफॅक्चर करता. तर तुम्ही ओव्हरहेड्स असतात. ओव्हरहेड्स म्हणजे कॉर्पोरेट जे मार्केटिंग करतात आणि तुमचे चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर इज अंडर ओव्हरहेड. ओके. ही इज नॉट अ कॉस्ट. ओके. ॲड स्पेंड्स असतात या सारख्या कंझ्युमर आयटम्सला आणि वर्किंग कॅपिटल लागतंच लागतं. तर असं INR 93 crore प्रोडक्टिव्हिटी सेव्हिंग यांनी केलं फ्रॉम ऑल these एरियाज मटेरियल्स, मॅन्युफॅक्चरिंग, ओव्हरहेड, ॲड्स अँड स्पेंड्स आणि वर्किंग कॅपिटल. फिनॉमिनल. ओके. 93 crore इज अ बिग नंबर. दे वर ओव्हर स्पेंडिंग अर्लियर. आणि कन्स्ट्रक्टिव्ह डिस्रप्शन केलं त्यांनी. लीन इनोव्हेशन. ओके. ब्रँड बिल्डिंग, ऑब्व्हियसली डिजिटायझेशन, डेटा अॅनालिटिक्स आणि सप्लाय चेन सगळीकडेच. हे त्यांचं ESG काय त्यांना अवॉर्ड्स अँड रिकग्निशन्स मिळाले वगैरे, वगैरे. ओके. सुपिरियर रिझल्ट्स. CAGR 6%, पॅट 8% आणि 3x इन्क्रीज इन ROE. 3 टाइम्स. ओके. रिटर्न ऑन इक्विटी. आणि बघा नेट सेल्स यांचे 2000 टिपिकली 15 पासून दाखवतात मला वाटतं. 15 ते 24 दुप्पट झाले सेल्स. ओके. 2, 3, 4, 7, 8 वर्षामध्ये आणि PAT पण दुप्पट झाला अप्रॉक्सिमेटली. आणि शेअर मात्र यांचा पडलेला आहे. हे सगळं चांगलं असून सुद्धा शेअर आता जे दाखवतात ना इथे, ओके 14,000 12,000 तो अजूनही पडलेला आहे. इट हॅज गॉन डाउन टू 8,000. तेच मी तुम्हाला दाखवणार होतो, की चांगला शेअर सुद्धा पडतो. ओके. दॅट इज व्हॉट इज दिस कंपनी हॅज डेमॉन्स्ट्रेटेड. या Procter and Gamble हायजीन 14,200 किंवा 300 पीक होता आणि तो आता आलाय 9,000 वर. म्हणजे 5,000 पडला आणि आता ओके जस्ट पिकिंग अप. होप दॅट इट गोज अप टू 12,000 विदिन नेक्स्ट कपल ऑफ मंथ्स और 3 मंथ्स. पण आता शेअर उचलण्यासारखा आहे. ओके. उत्तम कंपनी आहे, उत्तम प्रॉडक्ट आहे आणि उत्तम मॅनेजमेंट आहे. डिव्हिडंड जोरदार देतात. ओके. आणि 5 वर्षात तुम्ही बघितलं तर हा शेअर 18,000 ला होता. ओके. 18,400 वरनं 9,000 वर आला. अर्धा झालेला आहे शेअर हा. ओके. आणि त्यामुळे ऑब्व्हियसली इट इज वर्थ लुकिंग ॲट. ओके. ज्यांनी आधी गुंतवले आहेत, आधी म्हणजे 2017ला 6,000 होतं. 6,000 वरून 18,000 ला गेला आणि परत आता 9,000 ला आहे. ओके. ऑब्व्हियसली यू शुड पुट युअर नेक आउट टू बाय धिस. एनालाइज करा. ओके. आणि याचे पॅरामीटर्स असे आहेत. 31,000 कोटी मार्केट कॅपिटल आहे. कॅपिटलायझेशन आहे. लार्ज कॅप शेअर आहे. PE 37 आहे. अजूनही महाग आहे. पण ROC दमदार आहे. 104% आहे. ROE 175% आहे. फेस व्हॅल्यू 10 आहे. ही जमेची बाजू आहे. कारण 10चा तो स्प्लिट होऊ शकतो शेअर. ओके. आता 8,000 असेल तर तुम्हाला समजा त्यांनी फेस व्हॅल्यू 1 केली. फेस व्हॅल्यू 10ची तर तुम्हाला 10 शेअर्स एकाला 10 शेअर मिळू शकतात. ओके. तो परत शेअरवरती जाईल. एकाचा शेअर 10 केला की 8,000 ची किंमत 800 येईल. 800चा परत 2,000 व्हायला काही वेळ नाही लागत. ओके. डिव्हिडंड येईल 1.74% आहे. बुक व्हॅल्यू मात्र 287च आहे. कमी आहे कारण हे लोकं कन्सिस्टंट डिव्हिडंड देऊन टाकतात. ओके. 80% हे लोकं डिव्हिडंड वाटून टाकतात. हे बघा इथे. किती डिव्हिडंड दिलंय बघा. 90% डिव्हिडंड इज व्हॉट एव्हर प्रॉफिट दे वॉन्ट. ओके. इथे बघा 600 कोटी प्रॉफिट मिळवला, 600 कोटी मिळवला, 600 कोटी, 500 कोटी. हे जवळ-जवळ 70-80% 90% वाटून टाकतात शेअर होल्डरला. तुम्ही सुद्धा या कंपनीचे मालक होऊ शकता. एक शेअर घेऊ शकता ॲट द रेट ऑफ 8,000. खाली आला तर अजून घ्या. आणि कुठल्याही शेअरची घेण्याच्या मागची एकच तुम्हाला आयडिया सांगतो, की तुम्ही शेअरमध्ये एंट्री केली तर उद्या तो पडणार ही गॅरंटी धरा. 1 महिन्याने पडणार गॅरंटी धरा. तेव्हा तुम्ही अजून तेवढेच शेअर परत घेता यायला पाहिजे तुम्हाला प्रोव्हायडेड कंपनी इज गुड. ओके. तर प्रॉक्टर अँड गॅम्बल त्याच्यातली जी कंपनी आहे प्रॉक्टर अँड गॅम्बल हायजीन. तुम्ही आत्ता 9,000 ला घेतला तर तुमची ताकद पाहिजे की 7,000 ला आला तर अजून तुम्ही 2 घेऊ शकायला पाहिजे. ओके. आणि इव्हेंच्युअली यू विल विन इन धिस. ओके. इट विल गो टू 15,000, 18,000 वगैरे आणि तेव्हा तुम्ही विकायला पण शिकलं पाहिजे. ओके. तर धिस इज व्हॉट इज MNC शेअर which is having इक्विटी ओन्ली 32 crore. बॉरोइंग शून्य आहे यांचं. ओके. बॉरोइंग 0 आणि ऑब्व्हियसली याच्याकडे कॅश पण विशेष नसेल कारण वाटून टाकतात हे कॅश. ओके. अदर ॲसेट्समध्ये बघू कॅश किती आहे. कॅश इज अराउंड 700 crores. ओके. बघा इथे कॅश दिसते. 800 कोटी कॅश आहे. ओके. त्यामुळे जबरदस्त पैसे आहे त्यांच्याकडे. 800 कोटी कॅश
असल्यामुळेच ते उरलेले जे काही 600 कोटी 700 कोटी दरवर्षी प्रॉफिट बनवत आहेत, तो कॅश प्रॉफिट येतो आणि ते वाटून टाकतात. ओके. आणि कुठे बघायचं कॅश फ्लो यांचा तर इथे. कॅश फ्रॉम ऑपरेटिंग ॲक्टिव्हिटीज बघा इथे. दरवर्षी साधारण 400 ते 600 कोटी कॅश यांना कस्टमरकडून मिळते. दे डोंट सेल इन द क्रेडिट. ओके. एव्हरीथिंग इज ऑन द कॅश. त्यामुळे जेवढे ते पेपर प्रॉफिट दाखवतात आहेत, तेवढे त्यांच्याकडे कॅश पण अवेलेबल आहे त्यांच्या बँकेमध्ये. राईट. तुमच्या बँकेमध्ये कॅश तर तुम्ही आणली पाहिजे. जर तुम्ही सेल केला शेअर तरच तुमच्या बँकेत प्रॉफिट येणार. राईट. आणि हे सगळे रेशोज, डेटर्स डेज, इन्व्हेंटरी डेज. ओके. इन्व्हेंटरी डेज 2 महिन्याच्या वरती इन्व्हेंटरी ठेवत नाहीत. ओके. कॅश कन्व्हर्शन सायकल निगेटिव्ह आहे यांची. फॅन्टॅस्टिक आहे. वर्किंग कॅपिटल पण निगेटिव्ह आहे. वर्किंग कॅपिटल हे लोकांना कर्ज देतात. बँकांकडनं कर्ज घ्यायच्या ऐवजी ते गिव्ह लोन्स टू द बँक्स, म्हणजे ते इन्व्हेस्टमेंट करतात. आर-ओ-सी बघा 52% होते 2014ला. ते हळूहळू वाढत आर-ओ-सी 104% आली. म्हणजे मोस्ट एफिशियंट कंपनी होत गेली. ओके. आणि कोणाकडे किती टक्के शेअर्स आहेत? कंपनीकडे, प्रमोटरकडे 70% शेअर आहेत. एफ-आयकडे 1% आहे फक्त. एफ-आयने थोडेसे विकलेले दिसत आहेत. 1.38% होते 25ला, ते आता 1%च राहिलेत. आणि डी-आयकडे 15% होते, 15.5 ते आता 16% झाले आहेत. आणि पब्लिककडे 12.48% होते, ते आता 12.25% आहे. त्यामुळे प्रमोटरकडे कॉन्स्टंट शेअर आहेत 70%, 70.64%. सो यू कॅन डेफिनेटली ट्रस्ट दिस कंपनी. एम-एन-सी कंपनी आहे आणि जोरदार डिव्हिडंड देणारी कंपनी आहे आणि अर्धा पडलेला शेअर आहे. म्हणून हा शेअर आपण अनालिसिस करायला घेतला. सोचकर समजकर इन्व्हेस्ट कर हे सांगणं माझं कर्तव्य आहे सेबीच्या नियमाप्रमाणे. आणि बहुतेक सगळ्या मोठ्या जे शेअर्सचे भाव असतात ना, त्याच्यामध्ये तुम्ही कधीच पैसे घालवत नाही. फक्त तुम्हाला वाट बघावी लागते थोडीशी. छोटे जे शेअर्स असतात, जसं ट्रायडंट तुम्हाला सांगितलं, ट्रायडंट इंडिया टेक्सटाईल कंपनी. मे बी इट इज ॲट 21 बट इट कॅन गो टू 16 ऑल्सो. बट इफेक्टिव्हली 5 वर्ष तुम्हाला थांबायला लागेल. इट विल अगेन गो टू 62, नो डाऊट अबाउट इट. इंडियन कंपन्या पण तेवढ्याच चांगल्या असतात, पण त्याला जास्त दिवस वाट पाहावे लागतात आणि त्या कंपनीचे शेअर थोडे स्वस्त असतात. एम-एन-सी कंपन्यांचे शेअर नेहमीच तुम्हाला महाग वाटतील. ओके. जिलेट नावाची अजून एक कंपनी आहे. आपण जे ब्लेड वापरतो ना शेविंगसाठी, जिलेट इंडिया वॉज 6000 फ्यू इयर्स बॅक. ओके. फ्यू इयर्स म्हणजे 2 वर्षाच्या पूर्वी. आता जिलेट इंडिया किती असेल तर 12,000 झाला असेल. जस्ट इन 1 or 2 इयर्स. व्हॉट यू वॉन्ट? या बघा तुम्हाला पटतंय का? आणि विचार करा. आणि श्रीमंत व्हायचं असेल तर तुम्हाला कुठेतरी फ्रॉक जंप घ्यायलाच लागणार आहे. आणि आत्ता नाही घेणार तर कधी घेणार आहे? घाबरू नका. सगळ्यांचे पोर्टफोलिओ आत्ता मायनसमध्ये आहेत, इन्क्लुडिंग माझा सुद्धा. आणि त्याच्यामुळे घाबरण्याचं काहीच कारण नाही आहे. धिस शॅल ऑल्सो पास हे होतच होतं. कित्येक वेळेला मी तुम्हाला सांगितले, हर्षद मेहतापासनं मार्केट अर्धं होतं. 3-3 वर्ष मार्केट काहीच करत नाही. पण 4थ्या वर्षी मात्र मार्केट तुम्हाला 30%, 40%, 50% जंप मारतं. ओके. इट विल बी जंप सो बिग. आणि ते सुद्धा आत्ता होणार आहे. सेम थिंग हॅपन इन 2000 .com बबल, 2007-08. ओके. अमेरिका बुडली तेव्हा. त्याच्यानंतर कोविड झालं. कोविडच्या इतकेच ना अपॉर्च्युनिटी आत्ता आहे. आणि कोविडला कशी तुम्हाला साधारण मार्च, एप्रिल, मे 3-4 महिनेच अपॉर्च्युनिटी होतं. आता तर तुम्हाला जवळजवळ 12 महिने झाले शेअर्स खाली आहेत. आणि परवा तर अगदी कडेलोट झाला. एप्रिल 2ला जेव्हा इराणचं म्हणला की ट्रम्प म्हणला की इराणला नेस्तनाबूत करू, सिव्हिलायझेशन शून्य करून टाकू, तेव्हा मार्केट जे पडलं ना, दॅट वॉज द बॉटम. त्याच्यावरून काही बॉटम खाली नसतो. तर आता जर तुम्ही नाही घेतलं तर तुम्ही कधीच श्रीमंत होऊ शकणार नाही. असं माझं 44 वर्षाचा एक्सपिरियन्स सांगतो. तुम्हाला पडत असेल तर नक्की त्याच्यावर ॲक्शन घ्या. आणि गॉड ब्लेस यू. थँक्यू सो मच.